धर्म आणि पक्ष संघटनांच्या पुढे जाऊन शेतकरी जात आणि माझ्या शेती मातीसाठीची ही एकजूट आपली झालेली आहे। आणि म्हणून ही एकजूट ज्या पद्धतीने आपण खंबीर ठेवू शकतो तेच आपला यश आणि आपला विजय निश्चित करणार आहे। कोणीही मसीहा आपल्यासाठी येणार नाही आहे, कोणीही माईचा लाल येऊन आपली शेती वाचवणार नाही आहे। आपली शेती माती आणि माझा शेतकरी मायबाप जर वाचवायचा असेल तर आजपर्यंत ज्या पद्धतीची एकजूट आपण हातात हात घालून लढलो ती आणखी आपल्याला बळकट करावं लागणार आहे। केवळ शक्तीपीठ बाधित शेतकरी म्हणून आपल्याला चालणार नाही, केवळ शक्तीपीठ बाधितापुरतं मर्यादित राहून आपल्याला चालणार नाही। मी अभिनंदन करेल गणेश भाऊंचं, मी अभिनंदन करेल रविराज पाटलांचं। केवळ बाधितांचं आणि शक्तीपीठाचं आंदोलन म्हणून आपल्याला थांबवून चालणार नाही। याचं कारण असं आहे की प्रत्यक्षपणे जरी या शक्तीपीठामध्ये आपण बाधित होत असलो तरी अप्रत्यक्षपणे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं शेतकरी बाधित होणार आहेत। ही गोष्ट आपल्याला, तुम्हाला, आम्हाला गावागावामध्ये घेऊन जावं लागणार आहे।